तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील समर्थ क्लासेसने शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाच्या 10वीच्या परीक्षेत 100% निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा भक्कम शैक्षणिक पाया घडवण्याचे मोलाचे कार्य समर्थ क्लासेसकडून सातत्याने केले जात असून यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांचा क्लासेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. समर्थ क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनी वैष्णवी कमलाकर बिराजदार हिने 10वी परीक्षेत 94% गुण मिळवून जळकोट क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये श्रेयश नागनाथ माडी यांनी 92.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा पेढा भरवून सन्मान करण्यात आला. अल्पावधीतच समर्थ क्लासेसने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरातून क्लासेसचे कौतुक होत आहे. यावेळी बोलताना संचालक रामशेट्टी पाटील म्हणाले की समर्थ क्लासेसचा यंदा 100% निकाल लागला असून ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थी मागे पडतात. हीच गरज ओळखून समर्थ क्लासेसची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमास पालक लक्ष्मीकांत पाटील, नितीन माडी, कमलाकर बिराजदार यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते. समर्थ क्लासेसच्या या यशामुळे जळकोट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्ते, मी रामशेट्टी पाटील, संचालक समर्थ क्लासेस जळकोट. कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आपलं काय होतं? सर, जळकोट आणि परिसरामध्ये गेल्या 9-10 वर्षापासून मी कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसते आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं या हेतूनं गेल्या 7-8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये आपण जळकोटमध्ये समर्थ कोचिंग क्लासेस या नावानं कोचिंग क्लासेसची सुरुवात केली आणि गेल्या 9 वर्षामध्ये या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील यासारख्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि आपण पाहतोय सर, गेल्या 9 वर्षामध्ये जळकोट आणि परिसरामध्ये केंद्रात प्रथम येणारा विद्यार्थी हा समर्थ क्लासेसचाच असतो आणि याही वर्षी 2026ची जी बोर्ड परीक्षा झाली या परीक्षेमध्ये केंद्रात प्रथम क्रमांक आलेली विद्यार्थिनी आमच्या क्लासची आहे, ती वैष्णवी बिराजदार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यातून सर्वप्रथम श्रेयश माळी या विद्यार्थ्यानं जे आहे SSC बोर्डामध्ये यश संपादन केलेलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं जे आहे मी समर्थ क्लासेसच्या वतीनं अभिनंदन करतो आणि हे क्लास घेत असताना पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचा विश्वास यामुळेच आतापर्यंत मी हे काम करत आलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांच्या यशामुळं मला आनंद होतो आहे. यापुढील ध्येय काय असणार क्लासेसचे, काय उद्दिष्ट असणार? सर, यापुढे भविष्यामध्ये आपण याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. अभ्यासासोबतच विविध क्षेत्रातील जे उल्लेखनीय व्यक्ती असतात त्या व्यक्तींना आपण क्लासेसमध्ये बोलवणं, त्यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणं आणि विद्यार्थी घडविणे हेच जे आहे भविष्यातील माझं कार्य असेल आणि हे कार्य करत असताना यामध्ये नियमितपणा, सातत्य असेल. दररोज मी क्लास घेत असताना सर साधारण 7 ते 8 तास एका जागी उभा असतो आणि या पद्धतीने गेली 7 ते 8 वर्षे काम करतो आणि याचमुळं हे जे आहे क्लासेसचं नाव या परिसरामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. एकूण किती विद्यार्थी क्लासेसमध्ये आहेत? समर्थ क्लासेसमध्ये मी जळकोट आणि अंदूर अशा 2 ठिकाणी जे आहे क्लासेस घेतो. साधारणतः दोन्हीकडे 450 विद्यार्थी जे आहेत मी दररोज या 450 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो. काय नाव आहे आपलं? माझे नाव वैष्णवी कमलाकर बिराजदार. 10वी परीक्षेमध्ये किती गुण मिळाले? मला 10वीच्या परीक्षेमध्ये 94% गुण मिळाले आहेत. या यशामागं कुणाचं सहकार्य लाभलं? मला या यशामागे माझ्या पालकांचं, सर्व शिक्षकांचं व विशेषतः रामशेट्टी सरांचं योगदान मिळाले आहे. किती टक्के गुण घेऊन आपण 94% गुण घेऊन केंद्रामध्ये प्रथम आले? केंद्रात प्रथम. आई वडील काय करतात?
माझे वडील पानटपरी चालवतात आणि आई गृहिणी आहे. पुढचं काय धोरण आहे आपण 10वी नंतर पुढे काय करणार आहे? मला 10वी नंतर इंजिनिअरिंग करायचे आहे. पण केंद्रामध्ये तू प्रथम आलीस, काय नेमकं काय खुणगाट काय तयार होतो तुमच्या मनामध्ये? कसं काय तुमचं ध्येय? म्हणजे आता मी सगळ्यांचे बघत होते की सगळेजण केंद्रातून प्रथम येत होते आणि मला पण वाटायचं की मीही एक त्या जागी यायला पाहिजे आणि मी ते करून दाखवले. किती टक्के गुण मिळाले? 92.60. काय पुढची तयारी का 10वी नंतर काय करणार आहे? मला पुढे आता इंजिनिअरिंगमध्ये जायला आवडेल. इंजिनिअरिंग करायचं. हां. 10वी मध्ये किती तास अभ्यास करत होता? कसं ते गुण मिळवण्यासाठी तुमचं कुणाचं सांगायला लावलं? 10वी कशी तयारी केला? 10वीमध्ये मी 2 ते 3 तास अभ्यास करायचो घरी. क्लासमध्ये लायब्ररी घ्यायची आणि क्लासचे संचालक श्री राम शेट्टी सर यांचं खूप लक्ष होतं आमच्यावर. त्यांच्यामुळे म्हणजे एवढे मार्क पडू शकले मला. क्लासमध्ये किती तास अभ्यास करायचा तू? क्लासमध्ये सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास असं लायब्ररी होती आमची. पुढे काय धोरण आहे? मला खूप आनंद झालेला आहे. माझी मुलगी वैष्णवी केंद्रामध्ये जळकोट प्रथम आलेली आहे. तिचा अभ्यास तिनं भरपूर केलेला आहे आणि तिच्यात विशेष मार्गदर्शन सरांचं आहे. सगळ्याच विषयाबद्दल राम शेट्टी सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. याच्या मागे सरांचाच हात आहे मला असं वाटतंय. वैष्णवी किती तास अभ्यास करत होती? त्याचं काय प्लॅनिंग होतं घरामध्ये तुम्ही? खूप अभ्यास केला आहे सर तिनं. म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत कधी कधी आम्ही झोपून कधी कधी उठलो तरी तिनं अभ्यास म्हणजे अभ्यासाला बसलेली असायचीच. अजून काय इच्छा आहे पुढे 10वी नंतर काय करावं असं वाटतं? पुढची तयारी तिच्या मनावर आहे सर. त्यात तिनं जे केलं ते मी सपोर्ट करेन तिला कायमच. तिला जे वाटेल ते तिला करू द्या. तुम्ही हे सर्व करत असताना तुम्ही एक पानटपरी चालक आहात. हो. हे सर्व करत असताना आलेल्या अडचणी, त्या अडचणी तुम्ही कशी मात केली? विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही त्या समस्या निर्माण झाल्या, त्या समस्या कशा दूर केल्या तुम्ही? सर आता सगळं करावंच लागणार आहे हे अशा गोष्टी, कारण शिकवणं हे महत्त्वाचं आहे. ह्या आजकालच्या कसं आहे हे युग सध्या हे विज्ञानाचं आहे. अडचणीला मात करूनच पुढे जावं लागणार आहे आपल्याला. चांगला पास झाला आहे, आनंद वाटते मला. बरं, तर पुढे नातू काय व्हावं असं वाटतं तुम्हाला? त्यानं स्वतः इंजिनियर म्हणलं की मला इंजिनिअरिंग करायचं. अभ्यासाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्याला काय मार्गदर्शन करता? सतत म्हणत होते अभ्यास कर अर्जुन, अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही. नोकरी करायचं असेल तर अभ्यास कर, नाहीतर मग आम्हाला करायचं असेल तर करू नको असं म्हणत होते. मी त्याच्या मागं लागत होते.